आज आहे बघा भोगी आणि आज भोगीची बाजरीची भाकरी मस्तपैकी तीळ लावून बनवते मी। हे बघा असं मस्तपैकी तीळ लावलेत, मीठ टाकले, तीळ लावलेत आणि मस्तपैकी बाजरीची भाकरी आता तव्यामध्ये हे करायची बघा। मकर संक्रांत हा 3 दिवसाचा सण असतो। एक पहिल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत, तिसऱ्या दिवशी किंक्रात। मग भोगीच्या सणाला सर्व भाज्या मिक्स मस्तपैकी आमटी भाजी बनवली जाते। कशी पुरीगत भाकरी मस्तपैकी फुगल्या, बाजरीची भाकरी मस्तपैकी तीळ वगैरे लावलेली आहे का, तीळ मीठ लावून मस्तपैकी केल्या। मकर संक्रांत हा 3 दिवसाचा सण असतो। पहिल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत, तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते। भोगी दिवशी तीळ लावून, तीळ मीठ लावून अशी भाकरी बनवली जाते आणि मीठ वगैरे टाकून तीळ घालून आणि सगळ्या भाज्या मिक्स भाजी बनवली जाते। बाजरी आणि तिळामध्ये उष्णतेचे गुणधर्म असल्यामुळं भोगीच्या वेळेला म्हणजे थंडीमध्ये हे पदार्थ खाल्ले जातात। बाजरी आणि तिळामध्ये उष्णतेचे गुणधर्म असतात आणि हेच गुणधर्म आपल्याला थंडीमध्ये पाहिजे असतात। परत सगळं आवरलं की बघा मी गेली गव्हाच्या लोंब्या आणायला। उद्या वौशासाठी त्या संक्रांतीमध्ये घालायला ह्या गव्हाच्या लोंब्या लागतात। मग त्या रानात जाऊन मी गव्हाच्या लोंब्या घेऊन आली।